देशातला पहिला कशी मदत होईल महाराष्ट्र आणि देशाला? सेमीकंडक्टरचा हा देशातला पहिला प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होतोय. उद्योग विभागाला देखील याचा मनापासूनचा आनंद आहे आणि या आनंदाच्या भावनेतनंच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या राजेंद्रजीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. एक मराठी माणसानं फार मोठं धाडस या ठिकाणी आपल्याला केलेलं बघायला मिळतंय. हा पहिल्या टप्प्याचा 12,000 कोटीचा प्रकल्प आहे आणि त्याच्यानंतर 24,000 कोटीचा प्रकल्प आहे. असा 36,000 कोटीचा हा प्रकल्प आहे. आणि मला असं वाटतं की जी लोक सांगत होते की प्रकल्प बाहेर गेले, इकडे गेले, तिकडे गेले, त्याला सरकारनं म्हणण्यापेक्षा राजेंद्रजींनी हे उत्तर दिलेलं आहे की महाराष्ट्र हेच ग्रोथ इंजिन आहे भारताचं. महाराष्ट्र हेच उद्योगासाठी अतिशय चांगली जागा आहे आणि म्हणून सेमीकंडक्टरचा पहिला प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये येतोय. आणि याच्यानंतर टॉवर नावाची जी कंपनी आहे त्यांचा 83,000 कोटीचा प्रकल्प याच परिसरामध्ये येतोय आणि केम्स नावाची जी कंपनी आहे त्याचा 5,000 कोटीचा प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये येतोय. आरक्षणाचा दुसरा दिवस आहे, कसं पाहताय? आज सेमीकंडक्टरवर बोलू. सेमी कंडक्टर के बारे में ये पहला प्रोजेक्ट देश का है और जो महाराष्ट्र में होने जा रहा है. राजेंद्र जी को मैं मन से धन्यवाद देता हूं और धन्यवाद देने के लिए महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री यहाँ मौजूद थे. ये पहले फेज का 12,000 करोड़ का पहले फेज का ये उनका प्रोग्राम है. बाद में 24,000 का अलग सा है और इसके बाद यही जगह पे आजू बाजू में 80,000 करोड़ का एक डेटा सेंटर यहाँ आ रहा है और केम्स नाम की जो कंपनी है उसका 5,000 करोड़ का प्रकल्प रत्नागिरी में आ रहा है. वाद होताना पाहायला मिळतोय कारण अजित पवार शिवसेनेकडे महामंडळ आली, मात्र बाकीच्या महामंडळ आणखी वाटप नाही केले. त्यामुळे मला असं वाटतं की आताचा कार्यक्रम ह्या सगळ्याला उत्तर आहे. कोणी कुठेही नाराज नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा तिघही या कार्यक्रमाला उपस्थित होते. महामंडळ कदाचित शिवसेनेची अगोदर जाहीर झाली असतील पण नंतर भाजपाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील जाहीर होतील. त्याच्यामुळे तुमच्याकडे सूत्रांकडनं जी बातमी आलेली आहे ती चुकीची आहे. आज तिन्ही नेते या व्यासपीठावर होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट ते एक संघ आहेत. त्याच्यामुळे त्याची चिंता करण्याची काय आवश्यकता नेते एकत्र आहेत मात्र कार्यकर्त्यांमध्ये संग्राम आहे तो दिसून येतो. कारण की आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम नाही. कदाचित महामंडळ अचानक जाहीर झाल्यामुळे काही लोकांना आश्चर्य वाटलं असेल. प्रत्येकाच्या नेतृत्वाखाली प्रत्येकाचे कार्यकर्ते हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. प्रत्येक नेत्याचा आपल्या आमदारांवर, खासदारांवर, कार्यकर्त्यांवर कंट्रोल आहे. त्याच्यामुळे तिन्ही पक्षाची आमची जी महायुती आहे आणि इतर पक्षाची जी महायुती आहे ही अतिशय मजबूत आहे. कुठेही त्याच्यामध्ये दुभंगपणा नाही आणि पुढच्या येणाऱ्या विधानसभेला देखील आम्ही एक संघमनानं सामोरं जाऊ आणि महायुतीचंच सरकार येणार आहे हे तिन्ही नेत्यांनी आताच्या व्यासपीठावर सांगितलं. मनोजजींना मी मनापासून एक विनंती करतो की त्यांनी सांगितलेल्या पूर्वीपासूनच्या सगळ्या मागण्या सरकारनं सकारात्मक घेतलेल्या आहेत. पूर्वी त्यांची मराठवाड्याची जी मागणी होती निजामकालीन नोंदणीला कुणबी प्रमाणपत्र द्यावं ती देखील कार्यवाही सुरू आहे. शिंदे समिती देखील स्थापन केली गेली. आमचे शंभूराज देसाई साहेबांनी आज हैदराबादच्या गॅजेटच्या बाबतीमध्ये देखील सुतोवाच केलेला आहे आणि म्हणून काल मुख्यमंत्री महोदयांनी जी सूचना वजा विनंती केलेली आहे त्यांनी देखील सरकारला सहकार्य केलं पाहिजे. सरकार मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन सरकारनं दाखवलेलं आहे, ते टिकवलेलं आहे आणि म्हणून ज्यांनी टिकवलं नाही, जे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावण्याचा अगदी प्रामाणिकपणानं प्रयत्न करतायत त्यांनी देखील कधीतरी सांगितलं पाहिजे की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायचं की नाही आणि हा प्रश्न मनोजजींनी त्यांना विचारला पाहिजे. कारण आज या सगळ्या आरक्षणाचा फायदा घेऊन फार मोठं राजकारण करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीकडनं होतोय याची देखील नोंद मनोजजींनी घेतली पाहिजे. सर मला काय सांगायचं असं मुख्यमंत्र्यांचं नाटक येत आहे? मला माहित नाही त्याच्याबद्दल प्रदीप ढवळ सरांनी ते लिहिलेलं आहे असं मला कळतंय. मी ते वाचेल आणि त्याच्यानंतर बोलेन. इलेक्शन की मंजुरी दे दी गई है, क्या कहना? मराठी संपूया ना. ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आहे दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आहेत ते जालन्यामध्ये आंदोलनाला बसतात, कसं बघतात? लक्ष्मण हाकेंची देखील त्यांच्या उपवनाच्या वेळी मी चर्चा केलेली आहे. मराठा आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये हीच सरकारची भूमिका आहे आणि म्हणून मी दोन्ही आरक्षणासाठी झगडणाऱ्या नेत्यांना सांगू इच्छितो की या आरक्षणांचा उपयोग महाविकास आघाडीचे नेते राजकारणासाठी करतायत, मतासाठी करतायत.
फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी करतायत. ती संधी त्यांना देऊ नये हीच माझी त्यांना विनंती आहे. विरोधक लगातार ये बोल रहे हैं कि जो सत्ताधारी है अब वो हारने जा रही है, इसकी वजह से वन नेशन इलेक्शन का जो है प्रस्ताव पारित किया गया. तो मेरे समझ में नहीं आता कि हम अपेक्षा भी कैसे करें ना कि जो हमारा विरोधक है वो विचार से भी विरोधक है, वो हमने एक डिसीजन लिया तो उसका समर्थन कैसा कर सकता है ना, इसलिए वो विरोध कर रहे हैं. और वो 25 सालों वैसे ही करते रहे, ये उनको शुभकामनाएं. सर मराठीमध्ये पाहिजे वन नेशन बद्दल तुम्ही काय बोलता? वन नेशन वन इलेक्शनच्या बाबत विरोधकांनी जी काय आवड उठवलेली आहे फार चुकीची आहे. आणि विरोधकांकडनं आमच्या कुठच्याही प्रकल्पाला किंवा आमच्या घोषणेला समर्थन मिळणं आणि ते आम्ही समज करून घेणं आणि तुम्ही देखील समज करून घेणं हे चुकीचं आहे. आमचे विरोधक अतिशय सक्षम आहेत, ते विरोधक आहेत, अजून 25 वर्ष ते विरोधक राहावेत, ह्या माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने राहुल गांधी यांच्यावर जी वक्तव्य होतात, कारण की तुमचे नेते असतील गायकवाड, संजय गायकवाड यांनी केलेलं वक्तव्य असेल, त्यानंतर गोंडेंचं वक्तव्य, त्यामुळे कुठेतरी संविधानिक पदांवर अशा पद्धतीची वक्तव्यानं कसं बघतात? मला असं वाटतं की त्यांनी मांडलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. पक्षाची भूमिका आमची स्पष्ट आहे की संविधानाबद्दल जो फेक नरेटिव्ह मागच्या वेळी सेट केला होता, त्याच संविधानाबद्दलची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची भूमिका ही राहुल गांधींची काय आहे हे अमेरिकेतनं आपल्याला कळलेली आहे. आरक्षण रद्द करण्याच्या गोष्टी ज्यावेळी राहुलजी गांधी करतात त्याच्यावरचं काँग्रेसचं मत काय हे त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि आज त्या वक्तव्यामुळे देशातल्या जनतेला कळलेलं आहे की पूर्वी देखील काँग्रेस आरक्षणाच्या विरोधामध्ये होती, जर इतिहास तपासला तर. आणि इतिहास तपासलाच नाही तर सगळं आलबेलच आहे. परंतु काँग्रेसनंच आरक्षणाला मंडोला आयोगापासून विरोध केलेला आहे. आता स्वतः काँग्रेसचे नेते करतायत. त्याच्यामुळे आरक्षणाबद्दलची भूमिका ही संविधानाबद्दलचा फेक नरेटिव्ह केल्यानंतर सुद्धा आता पूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या जनतेला कळलेलं आहे. आणि त्याच्यापासून कुठंतरी आता लोकांचं मत डायव्हर्ट करावं हा महाविकास आघाडीच्या काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे. परंतु मला असं वाटतं की जे बोललेलं आहे ते तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितलेलं असल्यामुळं राहुल गांधींची आणि काँग्रेसची आरक्षण रद्द करण्याची भूमिका ही जनतेसमोर आलेली आहे. अशी वक्तव्य नेत्यांकडून येणं हे मी सांगितलं ना, त्यांची ती वैयक्तिक भूमिका आहे. शिवसेना म्हणून असं कोणी वक्तव्य केलेलं नाही की पक्षानं केलेलं नाही, परंतु अशा पद्धतीची वक्तव्य होऊ नयेत या मताचा मी देखील आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.